1,06,596 मतांनी आघाडीवर. जवळपास 21,000 ची लीड आम्हाला 11व्या राऊंडमध्ये मिळालेली आहे. अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे. टोटल 24 राऊंड असतात. म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला 24व्या राऊंडपर्यंत दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण राणेंना दिसतंय, जिथे उबाटाचे आमदार आहेत. काय सांगा? शेवटी ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि NDA आणि महायुतीचा बालेकिल्ला असणार आहे. यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हेच चित्र पुढे दिसेल. म्हणून इकडच्या जनतेचे आता अजूनपर्यंत 24व्या राऊंड नंतर मी त्या मतदारसंघाच्या जनतेचा निश्चित पद्धतीने आभार मानेन. पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे. समोरचे जे उमेदवार आहेत विनायक राऊत त्यांनी आपण 2.5 लाख मतदार सांगितलं, काय सांगा? कुठले विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत हे आता आम्हाला कन्फ्युजन झालंय. कारण का आता असं दिसतंय की विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत. म्हणून ते आता निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं. जल्लोषसाठी जसं तुम्हाला सांगितलं ना, आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत. बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा. जल्लोष कसा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ. ठीक आहे.